या पप्पे दादाक फोन करते. हॅलो. हा हॅलो पप्पे दादा, मम्मी खय येऊ? हा तर साईबाबा मंदिर आहे ना, थई ये. साईबाबा मंदिर? अरे थय कसा घेऊ? अगो थयाच भंडारो असा आणि फणसाची भाजी पण असा. तू ये, आपण दोघं मस्त ताव मारू. ये कम फास्ट. अरे तू काय डोक्यावर पडलास का रे? थांब, मी ना डॉक्टर झाले ना आधी तुझ्या गुडघ्यांचाच उपचार करताय. हा कर कर. अगो रात्रीची घरांवर पाळत ठेवून ना माझे गुडघे दुखतात गो. अरे गुडघ्यांचा म्हणजे तुझ्या गुडघ्याच्या आतला जो मेंदू असा ना त्याच्यावर उपचार करताय. किती? अरे बाबा तू माका खोली दाखवणार होतास ना. अरे देवा, विसरलोय. खोली कायची? विहिरीची की खड्ड्यांची? तुझ्या नसलेल्या मेंदूची. अरे पप्प्या दादा, जय माणसं रवतात ती खोली तू दाखवणार होतास माका. विसरतोस कसा रे तू? अच्छा. ती खोली काय? सॉरी विसरले. एक काम कर, गणेश बेकरी ना थई ये. थई ना आपण जाऊया. बरं ठीक आहे, दिले. चालत चल, ठेवते. चला भंडारा. फणसाची भाजी घे बाय माझी. तेव्हा नशीब हे का फोन केलं, नाहीतर भंडाऱ्यात जेवूक नेला असता. गाडीत बस. कशास? मला जास्त प्रश्न केलेले आवडत नाहीत, कळलं? बस. मॅडम, तुमका काय बोलायचं होता का? म्हणजे माका जरा महत्वाचं काम असा. मला बोलायचंय तुझ्याशी. काय काय बोलायचं आहे? सांगते. ड्रायव्हर, गाडी साईडला घे. मला तुझी माफी मागायची होती. सरस्वती, मला खरंच माफ कर. मी तुझ्याशी खूप चुकीची वागली आहे. मॅडम, अहो तुम्ही माफी किती मागताच? काय झालंय? सरस्वती, विशालला माझा वीक पॉइंट आहे. तुला मी जो काही त्रास दिला तो फक्त आणि फक्त मातृप्रेमाच्या जेलसीमुळे. कारण तू सतत विशालच्या जवळ जवळ करायची आणि विशाल पण फक्त तुझंच नाव घ्यायचा. मला खूप त्रास व्हायचा, मला खूप राग यायचा. आता मला माझीच लाज वाटते. मॅडम ह्या बघा असा. नाही सरस्वती, तुझं मन खरंच खूप मोठं आहे. मी तुला इतका त्रास दिला, तुला मी इतकं बोलले, पण तू सगळं सहन केलंस. एक अक्षर सुद्धा काढलं नाहीस तोंडातून. मी तुला मोकल काकूंवरून धमकी काय दिली, लादी काय पुसायला लावली, किती त्रास दिला ना मी तुला. किती वाईट वागले तुझ्याशी. ह्या एवढ्या कशा बदलल्या? चक्क माझी माफी मागतात. विशालच्या प्रेमापोटी, मुलाच्या ममतेपोटी आंधळी झाली होते मी. आंधळी. विशालचा राग पण माझ्या साहजिक आहे, कारण तो 5 वर्षाचा होता जेव्हा मी त्याला सोडून गेले. पण तुला खरं सांगू, खूप लहान होते मी. नवरा काय, मूल काय, जबाबदाऱ्या काय, त्यातलं काहीच कळत नव्हतं. खूप अल्लड होते मी. आणि ऐन तारुण्यात मला विशाल झाला आणि मला फक्त पैसा दिसत होता. आणि मातृत्व समजण्याच्या आधीच मी त्याला सोडून निघून गेले. मातृत्व ही समजण्याची नाही तर अनुभवायची गोष्ट असता ना. मग हे कोणत्याही परिस्थितीत लग्न झालं असत तरी आपल्या मुलाबद्दल प्रेम, माया आणि काळजी हे आपसुकच येतं ना. मग हे तुला माझ्यावर विश्वास नाही बसणार, पण मी खरंच बोलतेय. देवा शपथ, माझ्या विशालची शपथ.
आता मला कळलंय, पैसाला पावसासारखा असतो, धो धो पडतो, पण शेवटी हातातून निसटून जातो. आपण भ्रमात असतो की तो आपला आहे, पण पैसा आपला कधीच नसतो. या धो धो पावसात मातीशी घट्ट पाय रोवून असतात ना ती झाडं, नाती सुद्धा त्या झाडांसारखीच असतात. कितीही संकट येऊ दे, कितीही वादळ येऊ दे, पण आपल्या मुळांशी जखडून असतात, प्रामाणिक, मरेपर्यंत साथ देणारी. मी फक्त त्याला जन्म देऊ शकले, आई नाही होऊ शकले. मला आई व्हायचंय ग. मला त्याचे लाड करायचे आहेत, त्याचे सगळे हट्ट पुरवायचे, त्याची काळजी घ्यायची आहे. मला त्याची आई व्हायचंय. ह्या काय चालला? माका तर काय कळत नाही. खरंच आता यांच्यातली खरी आई बोलत असत काय? सॉरी सॉरी. हे बघ सरस्वती, मी तुझ्याकडे काही मागत नाही. मला फक्त व्यक्त व्हायचं होतं. मला फक्त तुझी माफी मागायची होती. तू मला माफ करशील की नाही हे नाही माहिती मला, पण तुला त्रास दिल्याचं गिल्ट आता माझ्या मनातून निघून गेलाय आणि त्याचाच आनंद आहे. जातो. हा. कोण होत्या या? ह्या खराच सौदामिनी दंडवते होत्या काय? की आणखी कोण? ह्या अचानक एवढ्या कशा बदलू शकतात? पण ह्या खरा बोलत असलेल्या काय? सगळं लायनर खराब झालं माझं. ही गौतमी माझ्याकडून काय काय करून घेईल ना काय माहिती. एवढं सगळं मी करते खरी, पण विशाल परत येईल माझ्याकडे. थांब थांब, मी घेते. ही पुस्तकं काय ठेवू? होय आणि होय. पप्पा दादा वर टाकतास? थांब थांब, टाकते. हा थंय. हा वा, आता कसा खोली राहण्यासारखी झाली नाही? होय, एकदम भारी वाटता. डॉक्टर तुका सांगतय, आपलो ज्या गोष्टी हात लागलो ना ती गोष्ट साफच होऊ होई. बरं, हा कळला कळला. पण डॉक्टर तू खरंच या खोलीत राहणारच? म्हणजे बघ अजून पण. मग तू काय मका 7 स्टार हॉटेल मधली खोली शोधून देणारस का? अगो तसा नाही, पण ही माणसा बरोबर नाही. अरे तुझं कालच सगळं सांगून झालं ना, परत परत तास कशाक सांगतास? अगो ह्या नवीन असा. तुका सांगतय, ही जी वस्ती आहे ना ती एका भाईची असा. नवटक भाई. नाटक भाई? अगो नाटक नाही, नवटाक. नवटक भाई म्हणजे तो हय नसता, पण त्याची 2 माणसा, एक राईट हँड आणि एक लेफ्ट हँड, कालच जेलमधून सुटून बाहेर लिहित बेलवर. या बघ, मी कोणाक त्या नवटाक का सवटाक भाई ओळखत नाही आणि मी त्याला घाबरत पण नाही. त्याच्या माणसांका तर नाहीच नाही. अगो हळू बोल, ऐकत कोणतरी. मगाशी बाहेर बोर्ड बघितलंस ना, दारूचो गुत्तो, तो नवटक भाईचो असा. म्हणजे बघताना असं वाटतं की बाहेरून बंद हा, पण आतमध्ये रात्रभर चालू असता, 24 तास. तू मका घाबरवायचा प्रयत्न करतस ना? या बघ, मी बयो असे, मी कोणाकाच घाबरत नाही आणि मी हयसून जाणार पण नाही. अगो पण ती माणसा लई डेंजर असत. पप्पे दादा, माणसं शेवटी माणसंच असतात ना. चांगले वाईट गुण सगळ्यांच्यात असतात. मग त्या बंगल्यातला असो किंवा झोपडपट्टीतला असो, हे बघ सगळे सारखेच असतात.
आणि भले ते जेलमधून इले असतले पण ते वाईटच असं नाही ना, ते चांगले पण झाले असतले. हो पण माका सांग, विंचू कधी डंख मारणं सोडता काय? तू नको टेन्शन घेऊ आणि माका पण देऊ नकोस पप्पा दादा. अरे रस्त्यावर राहण्यापेक्षा डोक्यावर छप्पर आहे आज खूप असा ना आता. आणि चल आता माका खूप कामात वाण सामान पण आणायचा. हा आता आम्ही बघते, त्याचं टेन्शन नको घेऊ तू. पण डॉक्टर तुका सांगते, मी खोटं नाही बोलत आहे. अगो ही वस्ती तुझ्यासारख्या डॉक्टरसाठी नाही आ. म्हणजे सुरुवातीक माका वाटला होता की मी हय येऊन जाऊन रवीन तुका बघूसाठी, रात्री नजर ठेवीन. पण हय माका आठवडाभर तरी येऊ गावात असं नाही वाटत हा. आणि रात्री तर नाहीच नाही. पप्पा दादा तुझी काळजी माका कळता रे. मी राहीन ना सांभाळून, तू नको टेन्शन घेऊ. आणि असं पण मी हय किती वेळ राहणार आहे सांग? सकाळी मी इराच्या इकडे कामाक जाणार, मग कॉलेजाक जाणार, मग परत कामाक जाणार आणि रात्री झोपायलाच हय येणार. असा त्या लोकांची माझा काही संबंधच येणार नाही. तू नको टेन्शन घेऊ. हवं तर आपण थोडे दिवस दुसरी खोली बघू, मग चला. आणि महत्वाची गोष्ट, मी हय राहतोय या कोणाकच म्हणजे कोणाकच कळता कामा नाही. तुका माझी शपथ आहे. कळला? कळला माका. मी तुका सगळं सामान आणून देते हा. आणि काय लागलं तर माका फोन कर. आणि हा, यो पहिलो दरवाजे लावून घे, समजला ना? ते बाहेर ना दिवसाचे पण बेवडे असतं. मग अशी बघलंस ना खात्यावर होतो. होय लावून घेते, करते तुका फोन. ठीक आहे, मग येऊ मी. काळजी घे हा. आई, बाबा, माका माहिती आहे सगळे माझी काळजी करतात म्हणून माका सांगतात. पण तुमचे आशीर्वाद असत ना माझ्या पाठी, मग माका कसली भीती? आता मी हार नाही मानूच आहे आणि कोणा घाबरूच आहे तर अजिबातच नाही. माझं रवणात असंय माझ्या वांगडा. सरस्वती, मला तुझ्याशी बोलायचंय ग. हा बोला ना, काय झालं? खूप महत्वाचं आहे. तू माझ्या कॅबिन मध्ये चल ना. ठीक आहे. काय झालं मॅडम? तू विशालला भेटलीस का? नाही, मी तर आत्ताच इलय. पण असा किती विचारतास? कसं सांगू तुला? ते सगळं खोटं असावं एवढीच देवाकडे प्रार्थना करते. मॅडम नक्की काय झालंय? अगं काल रात्री मी खूप भयंकर स्वप्न पाहिलं. विशाल आजारी होता, त्याला वॉमिटिंग होत होती, पोटात दुखत होतं. तो कसं तरी करत होता. काय? अगं हो ग, म्हणून मी त्याला भेटायला गेली होती. त्याला विचारलं तर तो काहीच सांगायला तयार नाही. पण त्याचा चेहरा कळत होता की तो रात्री आजारी होता. असं कसं होतंय? विशाल जर आजारी असते तर त्यांनी मका सांगितलं असतं. सरस्वती, तू भेटशील का ग त्याला प्लीज? ठीक आहे. तू त्याला विचार की खरंच त्याची तब्येत खराब आहे का, आणि जर असेल तर प्लीज अंगावर काढू नकोस. मला वाटतं की खाण्यामुळे त्याला त्रास होत असेल. त्याला इन्फेक्शन झालं असणार. तू एक काम कर, त्याला विचार त्याने बाहेर काही खाल्लंय का. अहो पण ते बाहेरचं काहीच खात नाहीत, घरीच जेवण बनवतात. मग नक्की घरातच इन्फेक्शन झालं असणार. हॉस्पिटलमधून दमून भागून घरी जातो, काय बनवणार तो? जे काय बनवत असेल ते कच्चं बिच्चं कसंही खात असेल. त्याची तब्येत सुद्धा खालावली आहे. तुला नाही जाणवली? नाही, माका तर असं काय जाणवलं नाही. अगं पण मला जाणवतंय ना. आईचे डोळे. बाळ रडलं ना तरी आईला कळतं की त्याचं बाळ आजारी आहे. सरस्वती, तू एक काम करशील, तू त्याला चांगल्या हॉटेलमधून जेवण घेऊन जाशील, तो तुझं ऐकेल. मॅडम अहो ते खरंच बाहेरचा नाही खात काय? मग मी टिफिन बनवू?
पण तुमच्या हातचा ते खरंय, ते पण खरंय म्हणा. तू माझ्या हातचं खाणार काय? पाहणार सुद्धा नाही. आयडिया. कसली आयडिया? टिफिन मीच बनवेन. तू त्याला सांग की तू एका चांगल्या मेस मधून हा डब्बा आणलायस, तर तुझं ऐकेल. सरस्वती, मला मान्य आहे हे सगळं चुकीचं आहे, पण मी जबरदस्तीचा हक्क नाही गाजवत आहे. मला त्याला फसवायचं सुद्धा नाहीये. मला फक्त त्याची काळजी आहे ग. तो तिथे आजारी असला ना की मला इथे झोप येत नाही. तो तिथे उपाशी असला की मला इथे भूक लागत नाही. आता तूच सांग ना मी काय करू? आईचं काळीज आहे ग. त्याच्या सुखातच माझं सुख आहे. मला माहिती आहे, मला फक्त तूच मदत करू शकतेस. त्याच्या सुखातच माझं सुख आहे. प्लीज मला मदत कर. एक आई तिच्या मुलाच्या आरोग्यासाठी तुझ्या पुढे हात जोडते ग. मॅडम हो, या काय करतास तुम्ही? तू मला मदत करशील ना प्लीज? मी आणू त्याच्यासाठी टिफिन? मी विचार करून तुमका कळत. मला आशा आहे तू एका आईची इच्छा नक्की पूर्ण करशील. आली परत आली माझ्या आयुष्यात. फटकी फटकी. इरा, काय करतास तू? वेट लागलाय तुका? तू तोंड सांभाळून बोल. तुझ्या रागावर नियंत्रण ठेवा इरा. का? तुम्हाला काय प्रॉमिस केलेलंस की तू या घरात पाय ठेवणार नाहीस? तू ऐकलंस नाही. तू शेवटी या घरात आलीस. शेवटी तू तुझ्या लायकीवरच गेलीस. इरा, तोंडा खेळता बोला नको. मी हे मुद्दाम नाही लय. खोटारडी खोटारडी आहेस तू, कळलं? इरा, मी खराच सांगताय. मी खोली पण बघितली. बघितलीस खोली? मग इकडे का आलीस? जा ना तिकडेच जा. झोपडपट्टीत जाऊन राहा. इरा, जास्त बोलतास हा? ह्या बघ, माका पण हय नाही राहूचा. माका चांगलाच माहिती आहे मी तुका काय प्रॉमिस केलेला. पण बाबा माका हैसून जाऊन नाही देणार. मी पूर्ण प्रयत्न करते हैसून लवकरात लवकर जाण्याचा. प्रयत्न नाही. प्रयत्न नाही. उद्याच्या उद्या इकडून निघायचं, नाहीतर मी तुला. बयो बयो, हाय का? अजून सामान लावून नाही घेतलंस? मी ठेवते जरा वेळात सामान. बर. इरा, बयोला सांग कुठे काय ठेवायचे ते, आणि तू सुद्धा तिला मदत कर. बाबा, मी ठेवेन सामान माझा. बर. पण बयो, तू इथे आलीस म्हणून मला एवढा आनंद झालाय ना. बयो, इरा, बाळांनो, कुटुंबामध्ये आपुलकी, प्रेम, माया असेल ना, तरच जगण्याला अर्थ असतो. आता माझी बयो स्वतःच्या घरी परत आली आहे. मला आपलं घर खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. ही भिकारडी आपल्या कुटुंबाचा मेंबर कधीच होऊ शकत नाही बाबा. मी होऊच देणार नाही हिला, कधीच नाही. हिरा, मला माहितीये तुम्हा दोघींमध्ये बहिणींसारखं बॉन्डिंग नाहीये. तुमच्या विचारात, जगण्यात खूप मतभेद आहेत. पण जर आयुष्यात आनंदी राहायचं असेल ना, तर कुटुंब टिकवणं फार गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपला इगो बाजूला ठेवावा लागतो. सगळ्यांना समजून उमजूनच वागावं लागतं. आणि माझी खात्री आहे,
माझ्या दोन्ही मुली खूप समजूतदार आहेत. आता त्या डॉक्टर बनणार आणि आज जरी तुमच्यात रुसवे फुगवे असले तरी एक दिवस तुम्ही छान बहिणींसारख्या मैत्रिणींसारख्या वागणार आहात, हो ना? बरं भयो, तुझं सामान आता नंतर आवर. जरा बाहेर येतेस, मला बोलायचंय थोडं. इले ये. ती माझी मैत्रीण. एक्सक्यूज मी, दुष्यंत सर तुम्ही? नाही म्हणजे आज सकाळी सकाळी इकडे कसे काय? थोडं पर्सनल बोलायचं होतं. नाही इट्स ओके. थोडं पर्सनल बोलायचं होतं. हे बघ विशाल, आता टेक्निकली स्पीकिंग मी तुझा स्टेप फादर आहे. हे नाही, आय नो आपल्या दोघांच्या वयात तितकंसं अंतर नाहीये, पण तरीही द फॅक्ट. सर 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 माझं इथल्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाशी फक्त आणि फक्त प्रोफेशनल नातं आहे, बाकी कुठलंच नाही. आणि कुठलीही निरर्थक नाती जोडण्यासाठी मी इथे नाही आलो. विशाल विशाल, अरे तसं नसतं राजे. तू थोडा मोठा विचार का नाही करत आयुष्यात? हे बघ, तुझ्यात आणि सौदामिनीमध्ये काय डिफरन्सेस आहेत हे मला खरंच माहिती नाही. आय एम कम्प्लिटली क्लूलेस. ओके, पण शेवटी अरे ती आई आहे रे तुझी. खूप प्रेम करते तुझ्यावर, तिला तू हवायस. मग असं असताना तू तिच्याशी असं का वागतोयस? सर सर आय एम सॉरी, पण मी तुम्हाला खूप रिस्पेक्टफुली सांगतोय, आपण थांबूया हा विषय प्लीज. एस्केपिझम. ओके, हा विषय जरी आपण इकडे थांबवला तरी सौदामिनी तुझी आई आहे हा फॅक्ट बदलणार आहे का? ती माझी आई नाहीये. तुम्ही तिचं नाव माझ्यासमोर आई म्हणून घेऊ नका प्लीज. ओके ओके, जस्ट चिल. तेव्हा काय करू मी, काहीच कळत नाही आम्हाला. जाऊ काय सौदामिनी मॅडम कडे, पण विशाल सरांका तो डबो सौदामिनी मॅडमनी दिला या कळला तर? पण त्या तर त्यांच्या काळजीपोटीच करतात. त्या निमित्ताने का होईना विशाल सरांका घरचं जेवण मिळत. काय करू तूच सांग. तुमचा काय संबंध आहे या सगळ्याशी, आणि तुमचा काय फायदा आहे यात? आता काय सांगू याला? हे बघ विशाल, आयुष्यात सगळ्याच गोष्टी तोट्या फायद्यासाठीच करायच्या नसतात. एका आईची आणि मुलाची ताटातूट मला बघवत नाहीये म्हणून मी जेन्युइनली हे सगळं बोलतो बस. हे बघ मला सांग, तू सौदामिनीचा मुलगा आहेस राईट? आणि सौदामिनी इतक्या मोठ्या संपत्तीची मालकीण आहे, म्हणजे इव्हेंच्युअली तूही त्याचा एकुलता एक वारस झालास, बरोबर? अरे मग इतकं सगळं ऐश्वर्य का नाकारतोयस तू? कारण पैसा म्हणजे सर्वस्व आहे हे मानणाऱ्यातला मी नाहीये सर. पैसा काय हो, आज आहे उद्या नाही, पण नाती कायमची असतात, ती कायमची टिकतात. फक्त पैसा पैसा करणाऱ्या लोकांसोबत मला कुठलंही नातं नको आहे. आणि प्लीज हा विषय आता थांबूया आपण. तुम्ही माझी एवढी काळजी केली त्याबद्दल खरंच थँक्स. या तुम्ही.
प्लीज. दुष्यंत सर मला का समजवायला आले होते आणि ह्या सगळ्यात यांचा काय इंटरेस्ट असेल? हो. काय करू? सरस्वतीला फोन करू का? नाही, ती जेवण घेऊन येईन असं म्हणाली होती. कमीच तयारी करू माझी. या दार उघडे. घ्या गरमागरम डबो. हे बघ, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. काय सांगतास? तुझाच विचार करत होतो मी. खूप भूक लागली आहे काय? नाही, भूक नाही, म्हणजे तू मला म्हणालीस ना की मी जेवण घेऊन येते, पण अजून आली नव्हतीस म्हणून विचारणार होतो की काय आहे, म्हणजे येणार आहेस नाही. अहो मी बाबांच्या घरून इले ना, म्हणून थोडा उशीर झाला. चला तुम्ही हात धुवून घ्या, मी पानं वाढते. पान? अहो म्हणजे ताट वाढतंय. ता आमच्या कातळगावा का मी केळीच्या पानात जेवायचो ना, मग ताच बोलायची सवय झाली. सरस्वती, मला आठवतच नाही मी शेवटचं केळीच्या पानात कधी जेवलोय. होय ना, मग तुम्ही आमच्या कातळगावा घ्या. नक्की आहे. बरं, मी आलो, हात धुवून येतो. काय मस्त वास सुटलाय. होय ना, मका माहितीच होता तुमका आवडणारा. क्या बात आहे. काय भारी मेन्यू आहे सगळा. एकदम माझ्या आवडीचा घरगुती दिसतोय. आणि आईच्या हातचा ना. म्हणजे म्हणजे आता ज्या काकींनी ह्या बनवलाय ना, त्यांका सगळे आईच म्हणतात, म्हणून आईनी बनवलाय असं बोललंय. सर काय झाला? तुम्ही जेवून घ्या ना, नाहीतर जेवण गार होईल सगळा. जेवून घ्या. नाही, तरी सुद्धा म्हणजे सगळंच माझ्या आवडीचं आहे. झुणका, भाकरी, वांग्याचं भरीत, क्या बात आहे. आणि काय घमघमाट सुटलं अगदी. योगायोग भारी ना. नाही, असं जर का झालं ना तर असे योगायोग रोज हो. पण मला सांग, तू का उभी आहेस? ये, तू सुद्धा बस इथे. नाही नको, मका भूक नाही. का? तू ये इथे, माझं ऐक, ये इथे. अहो सर, मी हात पण नाही धुतलाय. मी धुतलेत ना. इथे बस. अहो बस बस. सर, बस, मका बस. खरंच भूक नाही. नको मका. आ कर. कमा. स्पॅम कॉल. सर, मी येते आता. तुम्ही जेवून घ्या, गार होईल. सर, अहो एक महत्वाचा बोलायचा होता. हा, बोल ना, बस. नाही, उद्या बाबांसोबतच बोले. उद्या